नमस्कार. आज आपण बनवणार आहोत अंडा करी. त्यासाठी लागणारं साहित्य: 5 उकडलेले अंडी घेतलेले आहेत, कांदा टोमॅटोची पेस्ट, डाळ, तीळ भाजून पावडर, आलं, कोथिंबीर, लसूण, खोबऱ्याचं वाटण, धने पावडर, घरगुती काळा मसाला, घरगुती लाल तिखट, लकी मसाला आणि फोडणीसाठी लागणारा कांदा आणि कोथिंबीर. चला तर मग आपण आता सुरुवात करूया. पातेल्यामध्ये 3 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल छान तापलेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण कांदा टाकून घेऊया. कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा. कांदा इथे छान परतलेला आहे. त्याच्यामध्ये आता आपण हे खोबरं, लसूण, कोथिंबीर, आल्याचं वाटण टाकून घ्यायचं. त्यामध्येच कांदा टोमॅटोची पण पेस्ट ऍड करून घ्यायची. छान तेल सुटेस्तोवर परतायचं याला. वाटण छान आता परतलेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण मसाले ऍड करूया. 1 चमचा धना पावडर, 1 चमचा काळं तिखट आणि 1 चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा लकी मसाला. हे छान तेलामध्ये परतून घेऊया. त्यामध्ये थोडंसं पाणी ऍड करूया, जेणे की मसाले करपणार नाहीत, छान तेलामध्ये परतले जातील. मसाले तेलामध्ये छान परतलेले आहेत. आता त्यामध्ये आपण ऍड करायचं आहे डाळ आणि तीळ भाजून केलेली पावडर. तुम्हाला किती बनवायची आहे त्यानुसार तुम्ही हे पावडर कमी जास्त करू शकता. तर मी इथं 4 चमचे टाकणार आहे. आता या याच्यामध्ये आपण 1 अंड क्रश करून ऍड करणार आहोत. करीला छान टेक्स्चर आणि बाइंडिंग येईल, त्यासाठी टेस्टी लागेल. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. छानपैकी याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. 1-2 मिनिटं तेल सुटेस्तोवर याला परतायचं. यामध्येच थोडीशी कोथिंबीर ऍड करूया. छान तेल सुटेपर्यंत परतलेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण अंडी ऍड करणार आहोत. इथं मी 4 अंडे ऍड करते. तुम्ही तुमच्या क्वांटिटी प्रमाणे ऍड करू शकता. यामध्ये आता आपण गरम पाणी ऍड करूया. चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि एक खळखळून उकळी काढायची आणि गॅस बंद करायचा. इथे आपली अंडा करी बनवून रेडी आहे. चला तर मग या जेवायला.